पत्रकार बंधू आणि खरं तर मी सकाळपासून आपल्या संपर्कात आहे, संगत आहे. स्टॉलला भेट दिली, इथे सर्वांचं मनोगत ऐकलं आणि म्हणून मी सर्वांना तुम्हाला असं सांगतो की आपण वेगळ्या ग्रहावरचे माणसं आहात. हे निश्चित आहे. ह्या ग्रहावरती अशा गोष्टी घडतच नाही. मी व्यवसायामध्ये जवळपास 40 वर्षापासून आहे. मॉडर्न रिटेलमध्ये 20 वर्षापासून आहे. आमची चहाची उत्पादनं आहेत, मसाल्याची उत्पादनं आहेत, आटा आम्ही स्वतः बनवतो. आम्ही सॉफ्टवेअर उद्योगात आता सध्या जस्ट पाऊल टाकले आणि आजपासून मी किसान समूहामध्ये सामील झाले. सरांनी सांगितलं मगाशी की 30 व्यवसाय आहेत. आता सांगितलं 30 ब्रँचेस. माझ्या सुपर मार्केटच्या 25 ब्रँचेस आहेत, पण ह्या 5 ब्रँचमध्ये 29 आतापर्यंत होतं. 30 ते बोलल्यानंतर लक्षात आलं की मी ऑलरेडी किसान समूहामध्ये कनेक्ट झालं. त्यामुळे तुम्ही निश्चित असं केलं ते लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे, टेलिपॅथी आहे. निश्चित असं गोष्ट निश्चित आहे. खरंच असं वाटतंय की हे खूप वेगळे पण आहे. खरं तर जेव्हा पाहिलं मी की हे प्रभावाच्या विरुद्ध पोहणं चाललंय सध्या आपलं सगळं. सध्या जे व्यवसाय करताना मॅक्झिमम फायदा पहिला आपला पाहिला जातो आणि इथे जी मंडळी बोलली मग स्टॉलवरती पण पाहिलं आणि एक निश्चित असा विषय आहे. आणि यातून खरं तर सर पुढचा जो भविष्य जे आहे ना आपलं ते अशाच प्रकारचं आहे निश्चित. म्हणजे यातला एक विषय चालला आपला की आपल्याला एकत्र येऊन, म्हणजे त्याला आपण सहकार क्षेत्र म्हणतो असा विषय आहे आपला, बरोबर. तर असं सांगितलं मगाशी सर की आपलं हे एक उदाहरण आहे इंडियामधलं, भारतामधलं मगाशी बोलल्याप्रमाणे. तर एक अजून एक उदाहरण आपल्या समोर आहे. जसं की जर आपल्याला आधी लग्न कोंढाण्याचं, म्हणजे ज्यावेळेस आपल्याला असं काहीतरी कमिटमेंटचा विषय असेल तर आपल्याला अजून एक 400 वर्षानंतर पण तानाजी मालुसरेच आठवतात. मध्ये काही कोणी उदाहरण देण्यासारखं नाही आहे. तसं एक उदाहरण आहे. गेल्या 1949ला गुजरातमध्ये अशा एका सहकार क्षेत्राची मुहूर्तमेढ रोवली गेली आणि ती अजूनही त्याच प्रमाणामध्ये आला की जगातलं 1 नंबर प्रोडक्ट आहे अमूल ग्रुप. अजूनही सहकार क्षेत्र अबाधित आहे. त्याच प्रकारचे शेतकरी त्यांचं योगदान देत आहेत. त्यांच्या फायद्याचा विषय आहे. ज्या प्रकारची उत्पादनं अमूलची मार्केटमध्ये आहेत, जी आपण वापरतो, ती जर उत्पादनं दुसऱ्या एखाद्या कंपनीने बनवायची जर ठरवली तशा क्वालिटीची होती तर त्याचा 40% दर आपल्याला जास्त लागेल, हे निश्चित आहे. आणि तरीही ती कंपनी फायद्यामध्ये. असं काही नाही की ते काही सामाजिक सेवा करतायत. म्हणजे निश्चित मी तुम्हाला सांगू इच्छितो की असं काही नाही की याच्यामध्ये जर आपण अशा प्रकारचा जर व्यवसाय केला तर त्याच्यामध्ये नफा कमी असेल वगैरे असं बिलकुल नाही आहे. निश्चित त्याच्यामध्ये असेल आणि ओके. म्हणजे आता विषय मगाशी पण निघाला की आपण थोडंसं दराचा विषय होता, दर आपला. की मला असं वाटतं की जर आपलं प्रोडक्ट वर्ल्ड क्लास आहे तर त्याचा दर नक्कीच योग्य आहे. म्हणजे आपल्या हृदयात ती गोष्ट हवी आहे. मला असं वाटतं की जसं मी माझ्या मसाल्याविषयी सांगतो नेहमी, त्यामुळे मग आम्ही चिंता करत नाही की आमचं त्याचा रेट मी काय ठेवला आहे, मायनस आहे की प्लस आहे, तो विषय राहत नाही तिकडे. कारण ते हृदयात असेल तर आम्ही मार्केटिंग चांगलं करू शकू. आणि मार्केटिंग तर निश्चित हवं आहे. मार्केटिंगचा विषय असा आहे की द ग्रेटेस्ट सेल्समन इन द वर्ल्ड हे पुस्तक आहे. खूप छोटंसं पुस्तक आहे. प्रत्येकाने ते वाचलं पाहिजे. त्याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये असंच सांगितलं गेलं, असं लिहिलं गेलंय त्याच्यामध्ये की जर म्हणजे त्याच्यामध्ये असं सांगितलं की जर त्यांचा येशू ख्रिस्तांचा जर जन्म आहे, त्या जन्माची स्टोरी त्याच्यात सांगितली गेली की त्यांचा सगळ्यांना माहिती आहे की इथे एका गुहेमध्ये जन्म झाला वगैरे वगैरे. ती छोटी स्टोरी आहे त्याच्यामध्ये. परंतु त्याच्यानंतर ज्यावेळेस त्यांना सुळावर लटकवलं गेलं आणि त्याच्यानंतर खरं तर त्या धर्माचं खूप पुढे वाटचाल चालू झाली त्याची त्याच्यानंतर. तर पण त्याचं पण मार्केटिंग करायला लागलं असा विषय त्याच्यामध्ये मांडलाय त्यांनी. खूप सुंदर पुस्तक आहे. खूप छोटंसं आहे. मी सांगेल की ह्या वेगळ्या ग्रहाच्या प्रत्येक माणसाने ते वाचलं पाहिजे. निश्चित तो विषय की खरंच तुम्ही आपण ह्या ग्रहावरची नाही, मला पण तुम्ही त्यात सामील करून घेतलंय. मला खूप आनंद वाटतो कारण हा व्यवसाय करताना जाणवतं. माझ्याकडे जवळपास 5000 SKU आहे. म्हणजे आपलं समजा एक अर्धा किलो गुळाचा एक SKU, 1 किलो, त्यात वडी वेगळी, पावडर वेगळी, त्यात 100 200 वेगळे,
त्यात अजून बरेचसे प्रयोग बघितले, त्याच्यामध्ये बडी सोपचा फ्लेवर आहे वगैरे वगैरे सगळ्या विषय. तर ते प्रत्येकाचं एक एक SKU असे करून आम्ही जवळपास 5,000 SKU आम्ही विक्री करतो. कसं ठरवणार मी की त्याची क्वालिटी कशी आहे, त्याचा दर योग्य आहे की नाही, ते अतिशय कठीण काम आहे. आता विषय तोच झाला की मी 1981 पासून व्यवसायामध्ये आहे. 1985ला मला एक संधी मिळाली स्वतंत्र किराणा छोटंसं शॉप कुटुंबातच सांभाळण्याची. 1998ला 1998 मला माझ्या कल्पनांना न्याय देण्यासाठी मला एक स्वातंत्र्य मिळालं. आमचं कुटुंब विभक्त झालं आणि त्यानंतर मग माझ्याकडे पूर्ण जबाबदारी आली निर्णयाची. त्याच्यानंतरचा प्रवास जर पाहिला तर 2006 पर्यंत आम्ही बरंचसं काही मी केलं होतं. मॉडर्न ट्रेडमध्ये नव्हतो, आपल्या ट्रेडिशनल किराण्यामध्येच होतो आणि होलसेलमध्ये होतं. तर लक्षात आलं की कुठेतरी काहीतरी कमी पडत आहे, काहीतरी प्रॉब्लेम होतोय मलासाठी. मीच खुश नाहीये, पैसे टाकायला मिळत होते परंतु मी खुश नाही त्याच्यामध्ये. त्याचं कारण असं होतं की ग्राहक खुश नाही. लक्षात आलं की मग आपण काय केलं पाहिजे, म्हणजे असाच व्यवसाय मोठा होतो ज्याच्या माध्यमातून आपण ग्राहकांची कुठेतरी समस्या सोडवतो किंवा त्यांना वेगळे लाईफस्टाईल देतो. आपण जर उदाहरणं बघितली, आपण जे कॅब आहेत सध्या, मेरू आहे, नंतर उबेर आहे, ओला आहे, एका रात्रीमध्ये ना त्यांनी आपलं आयुष्य सोपं करून टाकलं. त्याच्या आधी आपल्याला जर कुठे ट्रॅव्हलिंग करायचं असेल पर्सनल, तर मग ट्रॅव्हलरला सांगा ती गाडी येणार, ड्रायव्हर येणार की नाही माहीत नाही, रात्री एक ट्रिप करून आलेला आहे, झोपेत आहे. आम्हाला नेहमी तिकडे प्रॉब्लेम यायचा एअरपोर्टला जाताना, नेहमीचा रात्रीचा अवेळी जायला लागेल तिकडे. एका दिवसांमध्ये त्यांनी किती सोपं केलं. दुसरं उदाहरण स्विगीचे आपल्याकडे 10 वर्षामध्ये कंपनीचा टर्नओव्हर काय सर, आणि एक फक्त ऍप घेऊन फिरताय, काही प्रोडक्ट नाही त्यांच्याकडे. तर त्यांनी काय केलं की त्यांनी समाजाचा कोणता प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करू शकतो, जी सध्याची गरज झाली आहे सामाजिक, ते त्यांनी आणलं आणि एका दिवसात एका रात्रीत तो बिझनेस मोठा झाला. मला असं वाटतंय, मी रिलेट करतोय आपल्या ह्या प्रोडक्टला, त्या गोष्टीशी. आपलं एक प्रोडक्ट आता आहे ही खूप मोठी समस्या सोडवणारं आपलं एक प्रोडक्ट आहे. एलन मस्क बोलतो, जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस सांगतो की नेहमीच रिपेअरिंग पेक्षा, दुरुस्तीपेक्षा संवर्धन सोपं असतं आणि फायदेशीर पण असतं. तसा विषय आपला आहे की जर तब्येत बिघडली मग डॉक्टरकडे जा. निश्चित स्तराने खूप ती गोष्ट आहे. मला तुमच्याशी त्या विषयावरती विशुद्धपणे ऐकायला आवडली. तुम्ही मुलाचा विषय सांगतो तुमच्या की पोलिओचा वगैरे नाही आणि बाकीचा पुढचा सगळा विषय, तर ती खूप मोठी गोष्ट आहे. मला असं वाटतं ना, प्रत्येकाकडे खूप स्टोरी आहेत आपल्याकडे ज्या अद्भुत आहेत सगळ्या. म्हणजे प्रत्येकाचा विषय म्हणजे एकदम आतमध्ये गेलेली गोष्ट आहे. एवढ्या वर्षाच्या व्यवसायामधून फक्त माझा फायदा काय असा विचार करणारा सध्याचं सगळं युग आत्ताचं, माझा फायदा पहिला बघतो आपण तिकडे. इथे वेगळा विषय आहे. आपण सगळे सामाजिक, आपण सगळे असं दिसलं की मला सगळे लोक आपण खूप सोशल आहोत. सोशलची व्याख्या काय आत्ताच्या दृष्टीने, खरं तर दोन्ही गोष्टी बघितल्या गेल्या पाहिजे. शेवटी प्रॉफिट शिवाय तर काय चालणार नाहीये. स्वार्थ आणि परमार्थ आपण दोन्ही पाहिलं पाहिजे. म्हणजे सामाजिक तो व्यावसायिक असतो की तो विचार करतो की मी कामाला माणसाला ठेवताना जर त्याला 15,000 रुपये सॅलरी देतोय तर ओके, कामाचा मग बदला देतोय 15,000 रुपये. पण त्याचबरोबर मी त्याची वेगळी काही जबाबदारी घेतली आहे का, त्याच्या नेक्स्ट लेवलला जाण्याची, त्याच्या व्यक्तिगत काही पुढे जाण्याची. ती जी व्यक्ती घेते, तो जो उद्योग समूह घेतो, ते सोशल असतं. स्वार्थ पण आहे, परमार्थ पण आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये दोन्ही गोष्टीसाठी काम करणारी मंडळी जी आहेत ती सामाजिक आहे, ती सोशल आहे, असं साधारण ठरवलं जातं. तर इथं मी त्याच्या पलीकडचं पाहतोय. सध्या तर आपण लोक तर विचारच करत नाही स्वतःचा, असं चाललंय तिकडे. पण निश्चित हे प्रोडक्ट जर बनलं आपलं, जे तुम्ही आता जो याच्यातून माध्यमातून मला असं वाटतं की आपण एकत्र आलोय आणि अशा प्रकारचं एक प्रोडक्ट बनवतोय. मला निश्चित काही अजून, पण मला आता बोलण्यातून समजलं असं की आपण एक अशा प्रकारची एक संकल्पना आपण बनवतोय. खरं तर आपण वस्तू विकणार नाही आहोत, आपण संकल्पना विकणार आहोत, आपण कन्सेप्ट विकणार आहोत. तो संकल्प असा आहे की मॅक्झिमम लोकांना एक चांगलं आरोग्य आयुष्य देण्याचं आपली संकल्पना खरं तर ही, त्याच्या माध्यमातून की जे मूलत्वाकडे जातोय आपण, की जी गोष्ट होती लहानपणी. मी गावी होतो, खरं तर तेच त्या दिवशी एक मित्र भेटले इथं, त्यांनी ते असं बल्ब बनवत आहेत याच्यापासून सीताफळाचं आळ्या याला आहेत, बेल्याला आहेत ते, त्यांचं आडनाव थोडं विसरलो मी. त्यांनी सांगितलं की आम्ही जे सीताफळं जी घेत होती ना, तर ती ही याच्यातली घेत नाही, आपण जे बनवतात तिथली नाहीये, जी प्लांटेशनची नाही, जी उड्या काठी आहेत वगैरे वगैरे, जे नॅचरल आहे. मला आठवलं की तेच खाऊन आपण मोठे झालो कदाचित, त्यामुळे वेगळी एनर्जी आतमध्ये आहे.
निश्चित असं वाटलं त्या दिवशी. तसाच विषय आपला चाललेला आहे की हे प्रोडक्ट, आता मी बरेचसे प्रोडक्ट्स आपले विकतोय, म्हणजे ऑर्गॅनिक गुळ विकतोय किंवा बाकी ऑर्गॅनिक ऑइलचं पण आमच्याकडे आहे तिकडे, परंतु ही संकल्पनाच वेगळी आहे. नक्कीच तसं आहे. त्याच्यामध्ये निश्चित आपण याच्यामध्ये पुढे जाणार आहोत. मार्केटिंगचा विषय तर निश्चित आपल्याला खूप महत्त्वाचा आहे. मार्केटिंगची एक ढोबळ करणारी व्याख्या काय आहे की ग्राहक निर्मिती आणि ग्राहक रिटेन्शन, ग्राहकाला टिकवणं म्हणजे मार्केटिंग. तर त्याचा विषय आहे की आता टेक्नॉलॉजी अशी आली, AI टेक्नॉलॉजी आली, त्याचा मला असं वाटतं की आपण बरंच मी पाहिलं पण आपण त्याचा फायदा पण करून घेतोय. ऑटो आहे म्हणजे असं ती संकल्पना जर पूर्ण महाराष्ट्रासमोर गेली, मग अशी विचार असताना की अवेअरनेस आहे की नाही ग्राहकांना, कस्टमर्सला हे माहिती आहे. आता होतं काय की मी बऱ्याच वर्षापासून ते प्रोडक्ट ठेवल्यानंतर बंद पण केले, कारण त्यांना मी सांगत मला सर्टिफिकेट द्या, कोणी कोणी दिलं पण नंतर लक्षात आलं की ती क्वालिटीचा वगैरे काही विषय घोळ. आता एवढ्या वर्षापासून आपण बिझनेसमध्ये आहे तर आम्ही असं पाहून सांगतो हा कोणत्या राज्यातला आहे, तर त्यामुळे ते लक्षात आलं तिकडचं. तर त्याच्यामध्ये कुठेतरी असं वाटलं की याच्यामध्ये काहीतरी प्युअर नाही आहे, त्यामुळे मग आम्ही प्रोडक्ट बंद केले. विनाकारण ग्राहकांचे पैसे जास्त जात होते तिकडे त्या दृष्टिकोनाने. परंतु आज विषय मग अशी मी ऐकला की म्हणजे बाजूची शेती पण ऑर्गॅनिक पाहिजे. ते तीन काय नंबर्स आहेत सरांनी, ते एकदम खूप छान मार्गदर्शन होतं किंवा सगळ्यांना माहिती असणारी गोष्ट होती तिकडे. तर मला निश्चित वाटतं की आजचा आपला हा दिवस मी निश्चित आपल्याला स्वतःसाठी खरं तर आपण सगळ्यांना आज टाळ्या वाजवतात जोरदार. निश्चित वाजवलं पाहिजे की आपण याचा एक भाग आहोत. आपण सगळेच आमंत्रित आहोत आणि सगळेच निमंत्रित आहोत. आपणच आपल्याला बोलवण्याची एक संधी दिली आहे की आपल्याला वेगळ्या प्रकारचं काय करू शकतो तिकडे. निश्चित मला आपल्या बरोबर आम्ही सांगितलं जोडलं गेलं म्हणजे समजून जातो तो विषय की अशा प्रकारची जी आपली संकल्पना आहे एक फ्रँचायझी बनवण्याची किंवा असे काही प्रकारचे पॉईंट्स बनवण्याची, त्याच्यामध्ये माझ्याकडे 2-3 ब्रँचेस लगेच आपण पॉईंट अशा प्रकारचे बनवू शकतो. त्याच्याविषयी आपण काही विचार करू शकतो, बोलू शकतो. त्याच्यामध्ये कुठलाही त्याच्यामध्ये जसं तुम्ही ज्या प्रकारे विचार करताय त्याच प्रकारे त्याच भावनेने निश्चित आपण त्याच्यामध्ये काम करूया. आणि खरं तर नेतृत्व नसल्यानंतर काय होतं आपण पाहतोय. तर मग असे विषय झाला म्हणजे कुठेतरी प्रॉपर मला वाटतं अंगणच बोलू तिकडे की कुठेतरी प्रॉपर हे नसल्यामुळे कुठेतरी कारखान्यांचा काय विषय होता विषय तिकडे. तर जिथे जर नेतृत्व चांगलं तिकडे सगळं चांगलं चाललंय. म्हणजे नेतृत्व म्हणजे काय की कुठेतरी पहेल करणं, जबाबदारी घेणं. आणि नेतृत्वाची अशी एक व्याख्या आहे आधी सरळ, नेतृत्व म्हणजे सेवा. म्हणजे जो सेवाभावी व्यक्ती ना तोच नेतृत्व करू शकतो. नेतृत्व म्हणजे अधिकार नव्हे, ऑर्डर देणे नव्हे, तर सेवा. म्हणजे आपल्याला सगळ्यात मोठं जर नेतृत्वाची जर गोष्ट कुठली असेल, नेत्याची गोष्ट कुठली असेल तर त्या छत्रपती शिवाजी महाराज. एक विचार केला तर राजघाट जन्मलेल्या माणसाला काही गरज नव्हती सगळं एका वेळेस 5-5 शाही अंगावर घेण्याची आणि सोपं लाईफ सोपं आयुष्य. म्हणजे आपण पाहिलं तर प्रत्येक लढ्यात पुढे असायचे. तर तसा विषय ते नेतृत्व म्हणजे काय ती सेवा होती. त्यांच्याकडे त्यांनी स्वतःला काही ठेवलं नाही. असं म्हटलं जातं आपल्या सगळ्यामध्ये एकही किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर नाहीये. आणि आपला विषय तर तिथे आपण विषय पहिला काय कुठे काय असेल प्रॉपर्टी भांडणं होतात आपली घरातल्या घरामध्ये, तो विषय वेगळा आहे आपला तिकडे. तर निश्चितच मला असं वाटतं की बरेचसे मुद्दे झालेत. आपण निश्चित नंतर पण त्या विषयावरती बोलणारच आहोत. एक शेवटचा मुद्दा मी आपल्याबरोबर घेतोय की नक्कीच मला इथे येऊन एक संधी दिली आपण. मला असं म्हटलं जातं आणि निश्चित आपण व्यावसायिक आहोत, प्रचंड हुशार आहोत आणि आपल्याला माहिती आहे की कुठे काय फायद्याचं असतं. आम्ही खूप सतर्क आहोत. म्हणजे काही मूल्य आम्हाला आमच्याकडे एक व्यावसायिक आहेत म्हणून आपण उद्योजक बनले तिथे. ती मूल्य आहे सावधानता, म्हणजे सतर्कता. आपण सतत सतर्क असतो. आपण सातत्यपूर्ण आपल्याकडे काम करण्याची आपल्याकडे ॲबिलिटी आहे. एक एक्स्ट्रा मेहनत करण्याची आपल्याकडे तयारी आहे. अशा प्रकारची मूल्य आपल्याकडे आहेत. निश्चित मला असं सांगायचं आहे की ही सेमिनार आपण मला वाटतं 2 दिवसासाठी आहे इथे आणि पूर्ण राज्यामधून आपल्याकडे मंडळी आलेली आहेत. प्रत्येक याच्यातली मंडळी आहेत. तर आपल्याला निश्चित असं काहीतरी निश्चित ठरवून जायचं आहे, एक निर्णय घेऊन जायचा आहे. म्हणजे अशा खूप सेमिनार्सला मी अटेंड करतो. कारण तर सध्या माझा एवढ्या वर्षांचा विषय आहे की माझं नेटवर्किंगमध्ये जाय जास्त. तिकडे ऑपरेशनमध्ये स्ट्रॅटेजीमध्ये पण नाही माझ्या व्यवसायाचं, स्ट्रॅटेजीमध्ये पण नाही आहे, नेटवर्किंगमध्येच आहे की माझ्या नेटवर्किंगचा, माझ्या रिसोर्सेसचा, माझ्या नॉलेजचा फायदा माझ्याबरोबर कोणाला होईल. जसं मी सांगितलं का RK बाजार प्रायव्हेट लिमिटेड ही माझी ओन कंपनी आहे. बाकी सगळ्या कंपन्या माझ्या प्रायव्हेट पार्टनरशिपमध्ये आहेत. जिथे मी त्यांना मदत करून ते मला मदत करतायत. त्याच्यातून एक चांगल्या प्रकारचं उत्पादन होत आहे. तर निश्चित असा विषय असतो आम्हाला नेहमी अशा सेमिनार्सला आम्ही येतो
तसं आमचे जे कन्सल्टंट आहेत किंवा आमचे जे मेंटर आहेत ते मला सांगतात की काहीतरी एक गोष्ट तरी निश्चय करून द्या. फक्त आलो, बसलो, ऐकलं, डिस्कशन केलं, चर्चा केली, घरी गेलो, परत आपलं कालचं काम चालू. तर असा विषय आहे की नक्कीच ह्याच्यातून खूप लोकांनी काही बोललं आणि अजून तर अर्धा दिवस झाला आहे. अजून तर आपल्याकडे भरपूर वेळ बाकी आहे की आपल्याला निश्चित काहीतरी ठरवायचं. आणि माझं निश्चित, मी आज काही गोष्टी ठरवल्यात तुम्हाला, ते पण सांगितलं मला. मी काही गोष्टी मी ठरवल्यात आणि मी माझ्या माणसांना व्हॉट्सअप पण केले, आपल्याला ही गोष्ट चालू करायची निश्चित अशा प्रकारच्या गोष्टी. अजून एक थोडंसं सांगायला आहे, 2 मिनिटं फक्त ना. एक विषय आहे आपल्या ह्याच्यामध्ये की एक खरंच सगळं तर मला जाणवतं ते की सगळं काही अवलंबून आहे आपल्या सवयीवरती. सगळं काही. माझे एक मेंटर मला नेहमी सांगतात की मी जर 200 करोडचा विचार करतो व्यवसाय करण्याचा, तर माझ्या सगळ्या सवयी 200 करोडच्या आहेत. मी जर 1000 करोडचा व्यवसाय करतोय, माझ्या सगळ्या सवयी 1000 करोडच्या आहेत. मी 1 लाख करोडचा व्यवसाय करतोय, तर माझ्या सगळ्या सवयी 1 लाख करोडच्या आहेत. माझी सवय 100 करोडची असताना मी 500 करोडचा व्यवसाय करू शकत नाही. बरोबर आहे. तर एक संकल्पना, एक कन्सेप्ट त्यांनी सांगितलं. आपण काय करतो नेहमी असं ठरवतो की हे अर्जंट अँड इम्पॉर्टंट, अर्जंट बट नॉट इम्पॉर्टंट, इम्पॉर्टंट बट नॉट अर्जंट, असं एक बुक बनवतो आपण सगळे व्यवसायाला माहिती आहे. आणि त्याप्रमाणे आपलं दिवसभरचं काम चालू असतं तिकडे. त्यांनी सांगितलं इम्पॉर्टंट बट नॉट इंटरेस्टेड. खूप महत्वाचं आहे, प्रचंड महत्वाचं आहे, पण आपण इंटरेस्टेडच नाही त्याच्यामध्ये. तीच सवय. बरोबर आहे. म्हणजे विचार करायची गोष्ट आहे की हे जे व्यावसायिक आहेत, तिथं बसलेले सगळे मंडळी उद्योजक आहेत, त्यांच्यासाठी नेटवर्किंग प्रचंड 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 महत्वाचं आहे. आज आपण एकत्र आलोय, एकमेकाच्या देवाणघेवाणीमधूनच खूप काही शिकलं जाणार आहे. मला ह्या कार्यशाळा प्रचंड आवडतात. त्याचं कारण आहे की एवढं नॉलेज आहे ना, आणि एखादा निर्णय घेतलेला आहे ना, आम्ही 1 लाख रुपये फी देऊन पण आम्ही करू नाही शकणार आहे. कारण इथे काय होतं की अरे सर तुम्ही करू शकता, मी तिथे पुढे अडकलो असतो पूर्वी की अरे मला काही नॉलेज नाही, माहीत नाही आहे, कॉन्टॅक्ट माहीत नाही. सर करतात, सर सांगतात की मी हे काम असं केलं त्या पद्धतीने. अरे बाबा एवढं सोपं आहे. आणि इथे ना आपण जे आपलं काही एकमेकांचा संवाद असतो ना, तो पूर्ण विश्वासाने केलेला असतो. जे टर्नओव्हर मला कधी कधी विचार करतो, मला सांगण्यात जास्त आनंद वाटेल, मला माझं प्रॉफिट सांगण्यामध्ये जास्त आनंद वाटेल, त्याच्यापेक्षा मला जास्त काय आनंद वाटेल माझं फेल्युअर, मी कुठे चुका केल्या. तर त्या सगळ्या चुका माझ्या ज्या होत्या ना, त्या सगळ्या नॉट इंटरेस्टेड लिस्टमध्ये माझ्याकडे सध्या. तुम्ही नॉट इंटरेस्टेड असल्यामुळे मी ती चूक केली आणि मी तो लॉस केला. म्हणजे इथे येणं, सेमिनार्स अटेंड करणं, आपले बाकीचे स्टॉल्स लावतो आपण तिकडे, ते अटेंड करणं, एकमेकांवर संवाद करणं, शिकण्यासाठी वेळ देणं आणि बाकी बरेच आहे. मी बऱ्याच वेळा माझ्या अकाउंटमध्ये मी इंटरेस्टेड नव्हतो. अकाउंट माझा आहे, माझ्याकडे सी आहे, बाकी लोक आहेत, सगळं विषय चाललाय, 2-2 सी आहेत, एक आतमध्ये सी आहे. पण बऱ्याच वेळा समजून घ्यायचा प्रयत्न करतो. एकच खूप मोठा फटका बसला. सेने हातवरती केले, तुम्हाला माहित असेल, आम्हाला असं वाटतं, तुम्हाला कळत असं आम्हाला वाटलं, आणि मग तुमच्यावर पूर्ण विश्वास ठेवला मी. बरोबर ना, नॉट इंटरेस्टेड लिस्टमध्ये माझी ती गोष्ट आली. अशा बऱ्याचशा गोष्टी, कारण मी प्लॅनिंग केलं, त्याच्यावर काम नाही केलं, थोडंसं मी थोडा आळशी आहे असं सांगेल. तर मग विचार केला की माझा याच्या आन्सर मात कशी करायची, कारण विषय नॉट इंटरेस्टेड झाला आळस असल्यामुळे. तर मग मी काय केलं की आजचं काम, आज ठरवलेलं काम, ह्या महिन्यात ठरवलेलं काम काहीही झालं तरी पूर्ण करायचं. ऑटोमॅटिकली आळस निघून गेला. थोडंसं आहे अजून, आपण पहिल्या दुसऱ्या पिढीचे उद्योजक आहात, त्यामुळे थोडासा आपण मराठी माणसांचा विषय तुम्हाला असू शकतो तसा विषय तिकडचा, पण मी त्याच्यामध्ये आहे. पण एक जाणवल्यानंतर समजलं की हा नॉट इंटरेस्टेड मधला विषय आहे माझा, की मी त्याच्याबद्दल सिरियसच नाहीये. म्हणजे व्यवसाय किंवा नेक्स्ट लेवल. आता मी भरपूर दिवस विचार करत होतो की आपण माझ्या बरोबरच्या 1-2 कंपन्यांनी त्यांचं लिस्टिंग केलं, त्या लोकांनी लिमिटेड कंपनी बरोबरचा प्लॅन केला, चालू होता. मी मात्र म्हणून नाही, आपलं कशाला करायचं, चाललंय व्यवस्थित, कशाला उगीच काहीतरी वेगळं असेल किंवा आतमध्ये विचारच नाही केला. ज्या दिवशी मला एक माझे मित्र भेटले, त्यांनी ती गोष्ट समजवली आणि जाणवलं की अरे तुझं तर लगेच होईल लिस्टिंग, 5-25 करोड तुला लगेच वापरायला भेटतील, 10% जरी तू प्लॅनिंग केलं तरी फिगर तुझ्या आहे तिकडे. मी ते लिहिलं का आजपर्यंत मी कुठे होतो, नॉट इंटरेस्टेड लिस्टमध्ये होतो. समजून घ्यायला काय प्रॉब्लेम आहे. म्हणजे आपण काय करतो, एक बाजू बंद करून टाकलं असं होतं. मला एक असं सांगितलं गेलं तर की आमच्याकडे आमच्या व्यवसायामध्ये सुपर मार्केटमध्ये लोअर म्हणजे बेसमेंटमध्ये बिझनेस करायचा नाही, फर्स्ट फ्लोअरमध्ये करायचा नाही, कारण कस्टमर जात नाही तिकडे. मी ती बाजू बंद करून टाकली. खूप चांगल्या ऑपॉर्च्युनिटी आल्या सर माझ्याकडे की हे चांगलं आहे, एवढं भाडं कमी, तिकडे भाडं कमी नाही, जाऊन एका बेसमेंट नाही बोलू नका, विषय बंद करा. एक बाजू बंद करून टाकली मी, बोलायचंच नाही. त्याच्यानंतर पाहिलं तिथं 5 लोकांनी सुपर मार्केट चालू केले आणि ते खूप प्रॉफिटमध्ये बिझनेस करताय. मला कळलं कधी सर 10 वर्षांनी, लवकर नाही.
कारण ती बाजू पूर्ण बंद केली होती. मी ते लिहून टाकलं, नॉट इंटरेस्टेड मध्ये माझा विषय की मला समजून घेणं, ऐकून घेणं गरजेचं आहे. अशी नॉट इंटरेस्टेडची लिस्ट माझी 17 गोष्टींची बनली सर. आणि तिथे आपण मागे पडतोय असं मला वाटतं. म्हणजे मी माझं दर सांगतोय, आपण म्हणायला नाही पाहिजे मी तुमच्या वेगळ्या घराची माणसं आहात, मी तुमच्याकडे येतोय, परंतु विषय नक्की तसा आहे की तसंच घडलं. त्यामुळे मग बऱ्याच गोष्टी मार्केटिंगला महत्व दिलं नाही, किंवा मग त्याला कव्हरेजला लक्ष दिलं नाही, किंवा त्याचा कशा प्रकारचं अट्रॅक्टिव्ह आपल्याला त्याचं पॅकेजिंग हवं आहे, किंवा मग आपला एवढं वर्ल्ड क्लास प्रोडक्ट आपल्याकडे आहे आणि आपण त्या गावामध्येच विकतोय, आपण त्या शहरामध्येच विकतोय, बाहेर जायचा विचार करत नाहीये, नॉट इंटरेस्टेड मध्ये. आता काय अवघड आहे? आपण सेमिनार्स अटेंड केले, बाहेरचे मोठे मोठे स्टॉल्स लावतात तिकडे, काय म्हणतात आपण एक्झिबिशन्स अटेंड केले, तर लगेच कॉन्टॅक्ट भेटतो आपल्याला तिकडे. आमच्या तालुक्यातलेच एक मित्र आहेत माझे, सगळ्यांना माहिती आहे, बडे, अख्ख्या भारतात जगातले सगळे त्यांनी सेमिनार्स अटेंड केले तिकडे, आणि त्यांनी मला भरपूर नॉलेज दिलं. ते किती वापरलं मला माहिती, मी भरपूर वापरलं त्याच्यामधलं. पण विषय काय आहे की मला ह्या लोकांबरोबर कनेक्ट व्हायचंय ज्याच्या लोकांकडून मला फायदा आहे. मग मी थोडा आळशी होतो, त्यामुळे मग काय करायचं मी उद्या भेटूया, आता बघू नंतर काय कधी होत नाही, कारण आपण व्यस्त माणसं आहे. 12 प्रकारचे रिपोर्टिंग आहे मला सध्या, ती आता कमी करून टाकली, 2च रिपोर्टिंग माझ्या ठेवली, त्यामुळे वेळच मिळायचं नाही. नॉट इंटरेस्टेड मध्ये गोष्टी लिहून टाकली. आणि मग 20 वर्षापूर्वी मला एक मोठी संधी होती, ती संधी मला अजून मिळालेली नाही, कारण नॉट इंटरेस्टेड लिस्टमध्ये तो स्वभाव माझा, ती सवय होती. तर हे जाणवल्यामुळे लक्षात आलं माझ्या की, आणि मग आपल्याला जर खूप फायदा होईल, कारण मी आता ही गोष्ट प्रत्येक ठिकाणी इकडे काही अशा काही गोष्टींमध्ये मला बोलायची संधी मिळते, मी ओपनली सगळ्यांना एक गोष्ट शेअर करतो की याच्यामध्ये माझं खूप नुकसान झालंय, आपलं होऊ नये अशी इच्छा आहे त्याच्यामध्ये की हे नॉट इंटरेस्टेड लिस्ट आपली बनवायला चालू करायची आणि ती इंटरेस्टेड बनवून टाकायची. निश्चित मला संधी दिली म्हणजे आपण तुम्ही आणि बाकी लोकांनी पण कुठंतरी समजलं की मी आपल्याबरोबर, म्हणजे माझी खरं तर ती पात्रता आहे. खरंच सोपं नाही हा प्रकारचा व्यवसाय करायचा, कारण वेगळ्या प्रकारचा व्यवसाय चालला सगळीकडे, तो पूर्ण आहे मनी ओरिएंटेड, की किती फायदा होतोय तरच करायचा, नाही तर नाही करायचा. फायदा तर पाहिलाच पाहिजे, करायचाच आहे. विषय आपला तोच आहे की स्वार्थाने परमार्थ, माझा फायदा पण पाहिजे आणि जगाचा पण फायदा झाला पाहिजे. अशा प्रकारच्या समूहामध्ये मला तुम्ही कनेक्ट करून घेतलं. निश्चित मला खूप आनंद आहे या बाबतीमध्ये. मी खूप आपल्या सगळ्यांचा कृतज्ञ आहे, ऋणी आहे. धन्यवाद.